लांब सडक, काळे भोर आणि घनदाट केस असणे सगळ्या स्त्रीचे स्वप्न असते आणि बऱ्याच जणींना असे लांब सडक, काळे भोर आणि घनदाट केस असतात देखील. आणि अशा वेळी त्या केसांची निगा घेणे तसेच केसांचे सौंदर्य शेवटपर्यंत टिकून ठेवणे खूप गरजेचं आहे. तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये केसांची निगा कशी राखावी, केसांची काळजी कशी घ्यावी याबद्दल मी माहिती सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकृती आणि त्यांचे केस कसे असतात, कोणत्या प्रकारचे केस असतात याबद्दल देखील विचार केला आहे. जर तुमचे वात प्रकृती असेल आणि तुमचे केस हे नॅचरली कुरळे असतील, कारण की वात प्रकृतीच्या लोकांची केस कुरळे असणं हे अगदी सामान्य आहे, आणि जर तुम्ही त्याला स्ट्रेटनिंगद्वारे सरळ करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते अगदी म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध केल्यासारखं असंच होईल. त्यामुळे आपल्याला जी प्रकृती लाभली आहे त्या प्रकृतीनुसार जे केस आपले आहेत त्या केसांची काळजी घेणं हे आपलं काम आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजकाल 15 ते 20 वर्षाच्या मुलींमध्ये तसेच मुलांमध्ये केस गळणे, केस पांढरे होणे यासारख्या तक्रारी दिसून येत आहे. त्यामुळे हे असं का होतं, याची कारणं काय याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. केस गळण्याची कारणं कोणती कोणती याबद्दल आधीच्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगितली आहे. जर आपल्याला आपल्या केस गळण्याचं कारण माहीत झालं तर केस गळणं आणि केस पांढरे होणं ताबडतोब कमी करता येतील. परंतु आपल्याला कारणच माहीत नाही झालं तर केस गळणं त्याचं प्रमाण सुरुवातीला हळूहळू होऊन शेवटी टक्कल पडण्याइतका हा जो व्याधी आहे तो वाढू शकतो. तेव्हा वेळीच केस गळणं आटोक्यात आणणं खूप गरजेचं असतं. केसांची काळजी घेताना सर्वात पहिले प्रश्न पडतो की केस कधी धुवावे, कसे धुवावे, कशाने धुवावे. तर सर्वात प्रथम केस कधी धुवावे तर आयुर्वेदामध्ये रोजच्या रोज केस धुण्यास सांगितले आहे. परंतु आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वांना एवढा वेळ मिळेलच असं नाही. परंतु जर कमीत कमी 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड केस हे रेग्युलरली धुतले पाहिजे. आणि ज्यांचे केस छोटे आहे अशांनी तर रोजच्या रोज केस धुतले तरी सुद्धा चालते. आता जाणून घेऊयात की केस धुण्यासाठी काय वापरावं. जर तुम्ही स्ट्रॉंग शॅम्पू वापरणार असाल तर आजच स्ट्रॉंग शॅम्पू वापरणं बंद करा. त्याऐवजी माइल्ड शॅम्पू तुम्ही यूज करू शकता किंवा कुठलाही हर्बल शॅम्पू तुम्ही यूज करू शकता. आणि जर तुम्हाला घरच्या घरी काही बनवून केस धुवायचे असेल तर यासाठी तुम्ही शिकेकाई पावडर, रिठा, त्रिफळा किंवा आवळा पावडर या सर्वांचं मिश्रण करून त्याने सुद्धा केस धुवू शकता. जर तुमचे केस हे खूप कोरडे असतील, रुक्ष असतील तर अशा वेळीस रिठा पावडर ही कमी प्रमाणात टाकावी. रिठा पावडर ही केसांना अधिक वृक्ष बनवते, त्यामुळे रिठा पावडर ही अल्प प्रमाणात वापरावी. आणि जर तुमचे केस हे नॉर्मल असतील तर तुम्ही 1 चमचा शिकेकाई आणि अर्धा चमचा रिठा पावडर असं सुद्धा बनवू शकता. आणि ही पावडर जी आहे ती रात्री तुम्ही कोमट पाण्यामध्ये भिजू घालून सकाळी त्या पाण्याने केस धुवू शकतात. किंवा याचा तुम्ही काढा बनवून त्या काढा गाळून घ्यायचा आणि मग त्या पाण्याने सुद्धा आपले केस धुवू शकतात. जर तुमच्या केसामध्ये कोंडा असेल तर अशा वेळेस तुम्ही त्यामध्ये कडुनिंबाची पानं सुद्धा ऍड करू शकतात. या व्यतिरिक्त कोरफडीचा गर सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता किंवा फक्त कोरफडीने सुद्धा आपले केस धुवू शकता. त्यानंतर केस धुण्यासाठी ताक वापरलेलं चांगलं आहे.
दूध वापरलेलं चांगलं आहे. जर तुमची स्काल्प जो आहे तो खूप ड्राय असेल, हेअर खूप ड्राय असतील, खूप वृक्ष असतील, कोरडे असतील, तर त्यासाठी अशाच प्रकारे दह्याने सुद्धा तुम्ही आपले केस हे धुवू शकता. तांदळाच्या पाण्याने किंवा जी तांदळाची पेज असते तिने सुद्धा केस धुणं खूप हितकर आहे. तांदळाच्या पाण्यामध्ये बरेच अँटीऑक्सिडंट असतात, विटॅमिन्स असतात, जे आपल्या केसांच्या पोषक तत्वासाठी खूप गरजेचं आहे. केसांचे पोषण करायचं असेल तर तुम्ही अधूनमधून तांदळाच्या पाण्याने किंवा तांदळाच्या पेजने आपले केस हे धुवू शकता. आता आपण बघूया की जर केस हे खूप ऑइली असतील, तेल लावलं नाही तरी सुद्धा केस बऱ्याच जणांचे हे ऑइली दिसतात. स्कॅल्प पण ऑइली असतो, त्यामुळे अशा वेळेस तुम्ही शिकेकाई आणि रिठा पावडर यांचं प्रमाण सेम जरी ठेवलं तरी चालेल. आता हे झालं केस धुण्यासाठी काय वापरावं, पण याबरोबर केस धुण्यासाठी पाणी कुठलं आहे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. जर तुम्ही गरम पाण्याने केस धुत असताल तर केस गळण्याची समस्या लवकरच उद्भवू शकते. म्हणून केस धुताना पाणी हे नॉर्मल टेम्परेचरचं किंवा आपल्या बॉडी टेम्परेचरचं इतकं असावं, किंवा हलकं कोमट असलं तरी सुद्धा चालेल. हिवाळ्यामध्ये तुम्ही हलकं कोमट पाणी वापरू शकता. जर तुमच्याकडे खारट पाणी असेल, बोरिंगचं पाणी असेल, विहिरीचं खारट पाणी असेल, तेव्हा सुद्धा तुमचे केस गळण्याचं प्रमाण हे इतर स्त्रियांपेक्षा, इतर लोकांपेक्षा हे जास्त असू शकतं. आता बघूयात की केस कसे धुवावे. तर केस हे अलगद स्काल्पला आपल्याला जे आपण तयार केलेला काढा किंवा जे त्रिफळा, शिकेकाई आणि रिठाचं पाणी आहे ते स्काल्पला लावून हळूवारपणे आपण मसाज केल्यासारखं केस धुवायचे आहे. एकदम जोराने रगडून रगडून केस धुवू नये, जेणेकरून जे आपले केसांची जी मुळं आहेत त्यांना इजा होऊ नये. जर तुम्हाला डॅन्ड्रफ असेल आणि त्यामुळे तुमचे केस गळत असतील तर सर्वात आधी डॅन्ड्रफची आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. तर डॅन्ड्रफची ट्रीटमेंट ही आयुर्वेदामध्ये सांगितली आहे. आयुर्वेदामध्ये डॅन्ड्रफला दारुनक असं म्हणतात. तर यामध्ये आपली वरची जी स्कॅल्पची लेअर आहे ती पांढरी पांढरी लेअर निघायला लागते, बऱ्याच जणांना खाज येते. तर याच्यामध्ये तुम्ही केस धुण्यासाठी त्रिफळा पावडर, आरगवत पावडर जे तुम्हाला आयुर्वेदिक कुठल्याही मेडिकलमध्ये मिळू शकते, आणि 2 चमचे दही याचं एक पेस्ट बनवून ती पेस्ट आपल्या डोक्याला पूर्ण स्कॅल्पला लावायची आहे. आणि ही जी पेस्ट आहे ती किमान 20 मिनिटं आपल्या डोक्यावर ठेवावी. त्यानंतर केस धुवून टाकावे. किंवा त्रिफळा पावडर आणि आरगवत पावडर, ती पावडर घेऊन जर डॅन्ड्रफ हा ओला असेल, म्हणजे बऱ्याच जणांचे डॅन्ड्रफचे 2 प्रकार असतात, एक कोरडा डॅन्ड्रफ आणि एक ओला. तर ते ओला डॅन्ड्रफला आपण घर्षण करून म्हणजे घासून काढू शकतो, किंवा हाताने ते जे फ्लेक्स असतात डॅन्ड्रफचे ते सुद्धा काढणं गरजेचं आहे. त्यामुळे आपले जे बाकीचे केस आहेत त्यांना व्यवस्थित पोषण मिळत नाही, नवीन केस ग्रो होणार नाही, कारण की त्या फ्लेकमुळे आपलं स्काल्प हे पूर्ण भरून जातं. आता हे झालं केस धुण्याबद्दल. त्यानंतर केस कसे वाळवावे. बऱ्याच जणींना आपटून आपटून केस वाळवण्याची सवय असते, तर असं करणं सुद्धा खूप चुकीचं आहे. त्यानंतर बरेच जणी घाईमध्ये असल्यावर किंवा डेली बेसिसवर केस ड्राय करण्यासाठी हेअर ड्रायर यूज करतात, ब्लो ड्रायिंग करतात. ते सुद्धा अगदी चुकीचं आहे. केस हे हळूवारपणे, अलगदपणे एका कॉटनच्या कपड्याने किंवा टॉवेलने पुसून घ्यावे. ओले केस कधीही बांधून ठेवू नये. जोपर्यंत आपले केस व्यवस्थित वाळत नाही तोपर्यंत केस हे बांधून ठेवू नये. केस वाळल्यानंतर केस कसे विंचरावे याचं सुद्धा काही नियम आहेत. तर केस विंचरताना वरतून खाली अशा पद्धतीने केस विंचरू नये. केस विंचरताना सुरुवातीला आपले जे खालचे केस आहे अशा पद्धतीने घेऊन त्याचे आधी गुंता काढून घ्यावा, आणि जो आपण कंगवा वापरतो तो बारीक दाताचा वापरू नये. सहसा थोडासा मोठा
मोठ्या दातांचा कंगवा वापरावा, जेणेकरून गुंता हा व्यवस्थित अलगदपणे सुटेल. केस विंचरताना जोरजोराने केस विंचरू नये. अगदी हळुवारपणे, जसं आपण लहान मुलांचे केस करतो त्या पद्धतीने आपले केस करावे. त्यानंतर आता प्रश्न पडतो की तेल कुठलं वापरावं. तर तेल, जर तुमच्याकडे कुठलंच तेल नसेल तर खोबऱ्याचं तेल वापरलं तरी चालेल. आणि जर तुमच्या मैत्रिणीला केस गळण्यावर महाभृंगराज तेलाने फायदा पडला, तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सुद्धा महाभृंगराज तेलानेच फायदा पडेल. आपण जे हेअर ऑइल लावतो, केसांचे तेल लावतो, तर ते आयुर्वेदिक तेल काही उष्ण असतात, काही शीत असतात, म्हणजे थंड असतात. तर जे गरम तेल असतं, तर ते तुम्ही पित्त प्रकृतीचे असाल तर तुम्ही लावलं तर त्या फायद्याऐवजी ते तुमच्या केसांना नुकसानच करेल. जर तुमची प्रकृती वाताची असेल, कफाची असेल, तर तुम्ही गरम तेल म्हणजे एरंड तेल, मालत्यादी तेल यासारखे तेल वापरू शकता. जर तुमची पित्त प्रकृती असेल आणि केस गळत असतील तर आवळा तेल किंवा महाभृंगराज तेल असे तेल वापरले तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. जर तुमची कफ प्रकृती असेल आणि केस गळायला सुरुवात झाली असेल, ज्या ठिकाणी केस येत नाही तो भाग एकदम प्लेन झाला असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही एरंड तेल आणि थोड्या प्रमाणामध्ये खोबरेल तेल गरम करून ते लावल्या तर त्या ठिकाणी नवीन केस येण्याचे चान्सेस देखील असतात. एरंड तेल हे उष्ण तीक्ष्ण असतं, जे आपल्या हेअर रूट पर्यंत केसांच्या मुळाशी जातं आणि तिथून नवीन केस तयार व्हायला मदत होते. परंतु जर तुमची पित्त प्रकृती असेल आणि तुम्ही जर एरंड तेल लावलं तर ते तुम्हाला गरम पडेल आणि तुमचे केस हे पांढरे होण्याची शक्यता देखील जास्त वाढते. बरेच जण अशाच पद्धतीने मेथी सुद्धा केसांना लावतात. मेथी ही केसांसाठी खूप चांगली आहे. त्याने केस मुलायम आणि चमकदार होतात. परंतु हीच मेथी पित्त प्रकृतीच्या लोकांच्या केसांसाठी अपायकारक देखील ठरू शकते, कारण की मेथी ही उष्ण आहे, तीक्ष्ण आहे. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांचा स्काल्प आणि केस त्यांना मेथी ही सूट होणार नाही. तर याऐवजी तुम्ही केस चमकदार होण्यासाठी दही देखील वापरू शकता. या व्यतिरिक्त अगदी भर उन्हामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये किंवा गाडी चालवताना आपले केस हे बांधून ठेवावे किंवा कव्हर करून ठेवावे, जेणेकरून अतिउन्हाचा, पावसाच्या पाण्याचा आणि बाईकवर हवेचा परिणाम आपल्या केसांवर होणार नाही. आयुर्वेदामध्ये जे सप्तधातू वर्णन केले आहे, त्या सप्तधातूंपैकी जो अस्थिधातू आहे, त्या अस्थिधातूचा उपधातू किंवा मल असं म्हणून केसांचा संबंध सांगितला आहे. जेव्हा अस्थिधातूपासून मज्जाधातू बनत असतो तेव्हाच आपल्या केसांची निर्मिती होते असं सांगितलं आहे. म्हणून ज्या लोकांची अस्थिधरा कला म्हणजे अस्थि बळकट असतात, अशा लोकांचे केस देखील बळकट आणि मजबूत असतात. जेव्हा आपण केसांची निगा राखतो तेव्हा आपल्या अस्थिधातूची देखील निगा ठेवणं हे महत्त्वाचा भाग आहे. अस्थिधरा कला ही पुरीसधरा कला म्हणजेच आपले जे मोठे आतडे आहेत त्यांच्याशी संबंध सांगितला आहे. तर ह्या मोठ्या आतड्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपली जो अस्थिधातू आहे तो व्यवस्थित सुधारेल आणि त्याचा जो उपधातू आहे, जो मल आहे, केस, त्याचं आरोग्य देखील सुधारेल. केस गळणे असो किंवा केस पांढरे होणे असो, याचा संबंध हा पित्त दोषाशी जोडला जातो. कारण की जेव्हाही आपण बघतो की एखादा समजा आंबा, त्याला आपल्याला पिकवायचं असेल तर आपण त्याला गरम ठिकाणी किंवा जिथे गरमी त्याला मिळेल त्या ठिकाणी ठेवतो आणि मग तो पिकतो. अशाच प्रकारे आपले केस देखील, जर आपल्या शरीरामध्ये गरमी असेल तर ते लवकर पिकायला आणि गळायला सुरुवात होते. म्हणून आपल्या शरीरातील गरमी, उष्णता कमी करणं खूप गरजेचं आहे. तर सर्वात प्रथम
आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढू नये यासारखे तिखट, मसाल्याचे, खारट पदार्थ, शिळे अन्न किंवा आजकाल जे चायनीज फूड आहे, चीज, ब्रेड, बटर यासारखे पदार्थ खाणे टाळावे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढणार नाही. बऱ्याच जणांना आपण बघतो टायफॉइड किंवा मलेरिया यासारख्या तापामध्ये ताप जरी गेला तरी सुद्धा काही दिवसांनी केस गळण्याचे प्रमाण बघितले जाते. तर ते ह्याच कारणामुळे की आपल्या शरीरामध्ये त्या तापाची उष्णता ही तशीच राहते आणि मग केस गळायला सुरुवात होते. म्हणून केस गळणे आणि केस पांढरे होणे या समस्यांवर पित्ताची चिकित्सा म्हणजे आपल्याला कडू, तुरट आणि गोड या औषधांचा समावेश केला जातो. तर यामध्ये त्रिफळा पावडर, आवळा पावडर, ज्येष्ठ मधाची पावडर, त्यानंतर परिपाठादी काढा किंवा आपलं जे गाईचं तूप असतं ते सुद्धा पित्त कमी करण्यासाठी खूप चांगलं आहे. औषधींमध्ये कामदुधारस, प्रवाळ पंचामृत, गंधक रसायन यासारख्या औषधांचा वापर केला जातो. आता बघूयात की आपण जर केस पांढरे असतील तर ते काळे होऊ शकतात का, त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये काही सांगितलं आहे का? तर हो, पांढरे केस हे रिव्हर्स होऊ शकतात, पुन्हा काळे होऊ शकतात. परंतु हे जसे तुम्हाला पांढरे केस दिसायला लागतात तेव्हा लगेच ट्रीटमेंट घेणं, लवकर घेणं हे गरजेचं आहे.